समीर वानखेडे ड्रग्सच्या विळख्यात सापडलेले फिल्मी तारे ज्यांच्या नावाला घाबरतात असं व्यक्तिमत्व, डॅशिंग आणि धडाकेबाज. पण याच समीर वानखेडे यांच्या खाजगी आयुष्यानं सध्या सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडला आहे की समीर वानखेडे यांची नेमकी लग्न तरी किती झाली. आता अभिनेत्री क्रांती रेडकर ही त्यांची पत्नी आहे हे जगाला कळलं आहे. पण मग पहिली पत्नी कोण, तिचं काय झालं, या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत. तर समीर वानखेडे यांची आत्तापर्यंत 2 लग्न झाली आहेत. त्यांचं पहिलं लग्न झालं ते 7 डिसेंबर 2006 रोजी मुंबईतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव डॉक्टर शबाना कुरेशी असं होतं, जिच्याशी त्यांचा घटस्फोट झाला. म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकर ही समीर वानखेडे यांची दुसरी बायको आहे. कोंबडी पळाली फेम क्रांती रेडकरशी त्यांनी 2017 साली दुसरं लग्न केलं. हे लग्न म्हणजे क्रांतीच्या चाहत्यांसाठी एक धक्काच होता. कारण पहिल्या लग्नात 2000 माणसांना बोलावून निकाह करणाऱ्या वानखेडेंनी दुसरं लग्न मात्र साध्या पद्धतीनं केलं. क्रांती आणि समीर यांना 2 जुळ्या मुली आहेत. मग आता नेमका लग्नावरनं वाद काय आहे, तर पहिल्या लग्नावरून हा सगळा वाद सुरू झाला. कारण मंत्री नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर वानखेडे यांचा निकाहनामा प्रसिद्ध केला होता, ज्यावरून कळतं आहे की वानखेडे यांचा तर मुस्लिम पद्धतीनं निकाह झाला आहे. मग प्रश्न असा पडतो की वानखेडेंनी मुस्लिम पद्धतीनं निकाह का केला, जर ते स्वतः जन्मानं हिंदू आणि दलित असल्याचा दावा करतात. तर याबद्दल स्वतः समीर वानखेडे यांनी खुलासा केला होता, ज्यात ते म्हणाले होते की मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे, धर्म कधीच बदललेला नाही. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मला दोन्ही आवडतात. माझी आई मुस्लिम होती आणि मी मुस्लिम पद्धतीनं लग्न करावं अशी तिची इच्छा होती, म्हणून मी माझ्या आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं. पण वानखेडे हा दावा करत असताना ज्यांनी त्यांचं पहिलं लग्न लावून दिलं ते काझी वेगळाच दावा करतात. काझी अहमद यांचं म्हणणं आहे की लग्नाच्या वेळी वानखेडे हे मुस्लिम होते, त्यांचे वडीलसुद्धा मुस्लिम होते. 2000 माणसांना दावत देत त्यांनी हा निकाह केला होता. मौलाना पुढे म्हणाले की त्यांनी हिंदू सांगितलं असतं तर निकाहच झाला नसता. आता या सगळ्यात वानखेडेंच्या पहिल्या लग्नावरून अनेकांना प्रश्न पडला की हा वाद हिंदू मुस्लिम असा का रंगतोय, धर्मामध्ये आणायची गरज काय आहे. तर हे लग्नावरून सुरू झालेलं प्रकरण फक्त इथेच थांबत नाही, तर याचा संदर्भ हा वानखेडेंच्या थेट नोकरीपर्यंत पोहोचतो. समीर यांचे वडील जन्मानं दलित आहेत. वाशिममधून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलं, त्याच आधारे नोकरी केली. माझगावमध्ये असताना त्यांनी स्वर्गीय जायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. 2 मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लिमांप्रमाणे जगत होतं हे वास्तव आहे. वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्र तयार केली. बोगस कागदपत्रांच्या सहाय्यानं त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा अधिकार हिसकावून घेतला असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे, जो वानखेडेंनी फेटाळला. त्यामुळे हे प्रकरण फक्त समीर वानखेडे यांचं कितवं लग्न, कुणाशी लग्न, हिंदू मुस्लिम इथवरच मर्यादित नाही आहे. तर या प्रकरणात तथ्य आढळलं तर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात. पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे एक गोष्ट अधोरेखित होती की हो, समीर वानखेडे यांचा याआधीसुद्धा एक लग्न झालं आहे. डॉक्टर शबाना कुरेशी या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत. मुस्लिम पद्धतीनं हा निकाह झाला आहे. तर क्रांती रेडकरसोबत 2017 साली त्यांनी विवाह केला. क्रांती रेडकरसारख्या अभिनेत्रीनं गुपचूप हा विवाह उरकल्यामुळे तेव्हाही या विवाहाची बरीच चर्चा झाली होती. क्रांतीनं सोशल मीडियावरती लग्नाचे फोटो शेअर करत या विवाहाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. पण क्रांती आणि समीर यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे, हे लग्न जुळलं कसं हे ठाऊक नाही. पण आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, तेव्हा क्रांती रेडकर पत्नी म्हणून वानखेडेंच्या बाजूनं खमकी भूमिका मांडताना दिसते. कधी ती मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिते, तर कधी त्यांच्या कट्टर विरोधकांना किरीट सोमय्यांनाही भेटते. पण या सगळ्या वादानंतर समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीनं डॉक्टर शबाना कुरेशी यांनी कुठेच काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण समीर यांचे आधीचे सासरे जाहिद कुरेशी यांनी मात्र समीर वानखेडे यांचे वडील दाऊद म्हणूनच आम्हाला माहीत होते, ते आमच्याकडं मुस्लिम म्हणूनच आले होते असं म्हटलं आहे. तेव्हा आता 2 लग्न करणाऱ्या वानखेडेंना अजूनही आपल्या पहिल्या लग्नावरून बरेच खुलासे करावे लागणार असं सध्या तरी दिसतंय. त्या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा
तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.